रोहित दादा, गोपीचंद पडळकरांचे कार्यकर्ता शरयू हांडे याला मारहाण झाली। त्या ठिकाणी त्यांनी आरोप केला आहे की तुम्ही दुसऱ्या नंबरवरून त्याला व्हिडिओ कॉल केला होता आणि तुमच्या कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण करायच्या आधी व्हिडिओ कॉल केला होता, अशा पद्धतीचा आरोप केलेला। एक तर तुम्ही समजून घ्या, कुठल्याही व्यक्तीने जर कायदा व सुव्यवस्था हातात घेतला असेल, तो आमचा कार्यकर्ताही असला तरी आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या कृत्याचं समर्थन करत नाही। एक तर व्हिडिओ कॉल मी कोणाशी करत नाही। आणि काल आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरपासून मी वाशिमपर्यंत येत असताना एकही फोन कोणाचा घेतला नाही। व्हिडिओ कॉल मी माझ्या बायकोबरोबर, माझ्या मित्रपरिवारावर, माझ्या मुलांबरोबर सुद्धा मी करत नाही। तर हा कोण लागून गेला ह्याच्याबरोबर मी व्हिडिओ कॉल करणार आहे? आता तुमच्याकडे सरकार आहे, तुम्ही SIT फॉर्म करा। मीच म्हणतो होम मिनिस्टर साहेबांना की तुम्ही SIT फॉर्म करा आणि जे काय खरं आहे ते त्या ठिकाणी मी फक्त सरकारच्या विरोधात बोलतोय। सरकारमध्ये असणारे जे सर्व मंत्री आहेत त्यांचे जे काळे कारनामे आहेत ते मी लोकांसमोर आणत आहे। आणि आज सरकारच्या विरोधात बोलणारा मी अनेक लोक आहेत, त्यातला मी एक आहे आणि माझ्यावर कुठेतरी कारवाई करायची, माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यासाठी हे प्रकरण कुठेतरी त्याला मीडिया अटेन्शन नाही तर वेगळ्या पद्धतीने याच्यात काही लक्ष सरकारच्या माध्यमातून घातलं आहे असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय। पण तुम्ही कितीही प्रयत्न केलं तर आम्ही काही शांत बसणार नाही। SIT फॉर्म करा, जे खरं काय ते लोकांसमोर तिथं पुढं आलं पाहिजे असं आमची सुद्धा भूमिका आहे। त्याच्याचबरोबर हा जो सुरवसे नावाचा धनगर समाजाचा आमचा कार्यकर्ता आहे, आता ह्या व्यक्तीच्या बाबतीत 2-3 महिन्यापूर्वी कदाचित त्याला फार बेदम मारलं गेलं होतं आणि त्याचा व्हिडिओ हा प्रसिद्ध केला होता आणि त्या व्यक्तीचा इगो हर्ट झाला होता। पण किती काय झालं तरी तुम्ही कायदा व सुव्यवस्था हातात घेत असाल तर ते योग्य नाही असं आमच्या सगळ्यांची भूमिका आहे। फोटोग्राफ पडळकरांनी त्या ठिकाणी दाखवलेले आहेत त्या कार्यकर्त्यांसोबत ते या संपूर्ण प्रकरणामध्ये दोषी आहेत। अरे सुरवसे जो धनगर समाजाचा कार्यकर्ता आहे, असे अनेक OBC, इतर समाज, ओपन समाज, SC ST समाज, सर्व समाजाचे कार्यकर्ते आम्हाला भेटत असतात, वेगळे विषय तिथं मांडत असतात। आणि जेव्हा युवा संघर्ष यात्रा मी काढली होती, 800 किलोमीटर मी चाललो होतो। या महाराष्ट्रामध्ये एवढं दूर चालणारा कुणी आजपर्यंत नाही जो मी होतो आणि त्याच्यात लाखो लोकांना मी भेटलेलो आहे। आणि मग तिथे लोकांनी माझ्याबरोबर फोटो काढले। आता देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोटो, काही क्रिमिनल लोकांबरोबर अजितदादांचे फोटो आहेत, बावनकुळे साहेबांचा ड्रग माफियाबरोबर फोटो आहेत, प्रधानमंत्री साहेबांचे फोटो आहेत। मग आम्ही तिथं भूमिका घेत असताना हीच भूमिका घेतो। नेत्याजवळ कोण उभा आहे त्याचं बॅकग्राऊंड कोणाला काय माहीत नसतं आणि या बाबतीत सुद्धा तुम्ही फोटो दाखवून मला फ्रेम करण्याचा प्रयत्न तिथं करत असाल, याला एकच कारण आहे, सरकारच्या विरोधात मी आज ज्या पद्धतीने बोलत आहे, सामान्य लोकांची भूमिका मांडत आहे, हे सरकारच्या पोटामध्ये दुखत आहे। आणि जेव्हा पडळकर नाही तर असे बहुजन समाजाचे कार्यकर्ते खालच्या लेवलला जाऊन एखाद्या व्यक्तीला फ्रेम करतात नाही तर बोलतात, तेव्हा 100% त्याच्या मागे एक मोठा भाजपचा नेता असतो आणि ह्या लोकांना फक्त सांगितलं जातं आता पुढे जाऊन तुम्ही त्या बाबतीत कुठेतरी एक वातावरण गढूळ करा। आणि हेच वातावरण माझ्या बाबतीत गढूळ करण्याचं एकमेव कारण आहे, मी या सरकारच्या विरोधात आज बोलत आहे। राहुल गांधी निवासस्थानी NDAची बैठक झाली, त्यामध्ये उद्धव ठाकरे यांना शेवटच्या जागेत बसवला असा आरोप जाहीर विरोधात होत आहे। कोणाकडे विरोध होतोय? एक तुम्ही समजून घ्या की उद्धव ठाकरे साहेब मोठे नेते, कार्यकर्त्यांना काही प्रमाणात वाईट वाटू शकते, पण उद्धव ठाकरे साहेबांनी या बाबतीत काय बोललेत का? उद्धव ठाकरे साहेब विचाराला पक्के आहेत। भाजप ज्या पद्धतीने देशाचं राज्याचं सरकार चालवते, ज्या पद्धतीने इथं असणाऱ्या सामान्य लोकांचं वाटोळं या सरकारच्या धोरणांमुळे होत आहे, त्याच्यासाठीच भाजपच्या विरोधात उद्धव ठाकरे साहेब इंडियाबरोबर, आघाडीबरोबर तिथं लढायला तयार आहेत। त्यामुळे ह्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी होत असतात ह्या मोठे नेते कधी मनाला लावून घेत नाहीत। मोठे नेते यांचं मन मोठं असतं, विचाराची लढाई असते, त्यामुळे तिथे कुठं काय बसवलं हे कार्यकर्त्याला किती वाईट वाटलं तरी नेत्याला त्या बाबतीत वाईट वाटत नाही असं आम्हाला सगळ्यांना वाटतं। दादा, कल जो है राहुल गांधी ने एक प्रेजेंटेशन देके कहा है कि मतलब